चला आज मस्त अशी सुरूसकंदाची भाजी करूया। हे सुरूसकंदाचा गड्डा आहे, शेतातून काढून आणलेला आहे आणि याची भाजी खूप छान लागते, चविष्ट खायला सुद्धा। आणि थंडीमध्ये जास्त प्रमाणात सुरूसकंदाची भाजी खाल्ल्या जाते। हा सुरूसकंद गरमीचा असतो। आता इथे मी सुरूसकंद घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल पूर्ण दोन्ही साइडकडून आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित तेल हाताला लावून घ्यायचं। सुरूसकंद कापते वेळेस कधी पण हाताला तेल लावून सुरूसकंद कापावं लागते, नाहीतर हात चरचर करते, तर हाताची आग झाल्यासारखी होते थोडीशी। आणि तेल लावलं की नाही होत। आणि चिरण झाल्यानंतर स्वच्छ हात धुवून घ्यायची, डोळ्याला हात लावायची नाही, तर खूप छान अशी भाजी लागते सुरूसकंदाची। आता मी अशा प्रकारे याची पूर्ण साल काढून घेते। थोडी साल काढायला अवघड जाते, व्यवस्थित नंतर काढून घ्यायची याची साल। आता ही पूर्ण काढून घेते, तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे याची साल काढून गेली। तुम्ही याला भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते भाजी ही। अशा प्रकारे ही साल काढल्यानंतर असा दिसते अंदरून सुरूसकंद। अशी आता मी पूर्ण काढून घेते याची। जास्त काही टाइम लागत नाही, काही नाही। कोणी म्हणजे सुरूसकंद कापून त्याला एक दिवस वाळून भाजी करते, तर पण आता ही भाजी मी डायरेक्ट आता सुरूसकंद कापणार आहे आणि नंतर याची भाजी करणार आहे, याला वाळू घालणार नाही आहे। आता पूर्ण मी याची साल काढून घेतली। आपल्याला वाळू घालायची याची गरज नाही। आता पूर्ण याच्या अशा आलूची आपण भाजी करतो तशा फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला। व्यवस्थित तळलं आणि जास्त असं हे केलं की छान होते भाजी, चरचर लागत नाही, काही नाही। आता इथे पूर्ण फोडी मी कट करून घेतलेली आहेत। आणि तुम्हाला जर असे म्हणजे चपटे करायचे असतील, पुन्हा वाळू घालून तळायचे असेल, त्याला पातळ करावं लागते। आता ही मी याला वाळू घालणार आहे, अशीच करणार आहे भाजी याची। आता एक कुकर घेतलं, कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि याच्या 2 शिट्ट्या काढून घेते। आपल्याला हे छान अशी बॉईल करून घ्यायची आहे, 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। भाजी कशीच चरचर लागत नाही। आता याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या। आता गॅस बंद करते। बघू शकता आपल्या सुरूसकंदाच्या फोडी छान अशा उकडून आलेल्या आहेत, बॉईल झालेल्या आहेत। आता हे काढून घ्यायचे एका चाळणीमध्ये आणि याचं पाणी निचरेपर्यंत याला ठेवून द्यायचं आहे। इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं। आता याचं पाणी व्यवस्थित निचरलेलं आहे या सुरूसकंदाच्या फोडीचं। तेल थोडं अगोदर कडकड होऊ द्यायचं आणि ही फोडी तळून घ्यायची आहेत आपल्याला तेलामध्ये। आता ही फोडी तळून घेते मी। अगोदर तेल कडकड झाल्यानंतर थोडं गॅस कमी करायचा, मंद आचेवर नंतर पूर्ण तळून घ्यायची आहे। म्हणजे कसं अंदरचं याचं जे आहे ते कच्चंच राहते आणि वरून मग करपल्या जाते फोडी, आणि ते त्याच्यामुळं भाजी आपल्याला चरचर लागते खायला। तर तेल छान असं तपू द्यायचं आणि नंतर गॅस कमी करून घ्यायचा, मंद आचेवर तळून घ्यायचं। हे बघू शकता अशा प्रकारे ही फोडी दिसायला आता मला जवळपास 10 ते 15 मिनिटं लागली आहेत तळायला। छान तळू द्यावं लागतं याला। आता कलर असा हळूहळू बदलते याच्यावाला। बघू शकता आता अगोदर कशा दिसत होत्या आणि आता कशा दिसायला आहेत। थोडे आणखीन तळू देते मी याला आणि नंतर काढून घेते। आता इथे मी हे काढून घेतले आहेत अगोदरचे आणि दुसरे सुद्धा टाकलेले आहेत तळायला। बघू शकता मी हे कशा तळलेले आहेत, ते छान अशा खरपूस झालेले आहेत। आणि इथे सुरूसकंदाच्या भाजीसाठी साहित्य घेतलेलं आहे। कांदा घेतला, लसूण, अद्रक, शेंगदाणे, खोबरं आणि कोथिंबीर। आता हे सुद्धा सुरूसकंदाच्या फोडी तळून झालेल्या आहेत आणि खूप छान अशा कलरसुद्धा याचा बदलला। अशा प्रकारे याला तळून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला भाजी ही चरचर लागणार नाही खायला। बघू शकता अशा ठिसूळ झालेले आहेत तळून। आता इथे हे कांदा तळून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा छान तळून घ्यायचा आहे कांद्याचा कलर बदलेपर्यंत।
अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये टमाटोसुद्धा टाकू शकता. आता मी ही शेंगदाणे तळून घेतलेली आहेत. तुम्हाला जर टमाटर टाकायचं ते सुद्धा टाकू शकता. आता हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरून घेतलेले आहे. कांदा, टमाटर, मी टमाटर नाही टाकले आहे. आता याच्यामध्ये त्याच कढईमध्ये भाजी फोडणी घालणार आहे. त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली आणि ही जी पेस्ट काढली ते आपला कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीरची पूर्ण पेस्ट काढलेली आहे. इथं हे घरचेच मसाले घेतलेले आहेत. हळद घेतली, मसाला घेतला, तिळाचं कूट, मीठ, जरासं खोबरं आणि लाल तिखट. आता हे छान असा हे मसाला झालेला आहे. याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे. आणि तेल तुम्हाला थोडं कमी वाटत असेल कारण की आता हे ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, नंतर याचं तेल सुटते आपल्याला. सुरसकंद आपण तेलामध्ये तळले असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तेल राहते. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडे 2 मिनटं अशी याची ग्रेव्ही शिजू द्यायची. छान कलर असा सुटते याच्या तेल पूर्ण वर. बघू शकता किती छान असं दिसायला आहे. कलर पण खूप छान असा झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे फोडी टाकून द्यायच्या आहेत सुरसकंदाच्या. अशा प्रकारे जास्त काय अवघड नाही भाजी करायला. खूप छान लागते. भाकरीसोबत तर खूप छान लागते. चपातीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. बघू शकता आपली भाजी इथे झालेली आहे. आपल्या फोडी तळलेल्या असल्यामुळे जास्त वेळ शिजू द्यायची गरज नाही आहे. आणि किती छान असा कलर आलेला आहे भाजीला. खूप छान झाली. इथं रेडी आहे. लिंबू, कांदा, भाजी, भात, पोळ, चपाती. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा